किती छान मंदिर आहे ना? हा आहे राजूरचा गणपती आणि आम्ही निघालो यांच्या दर्शनासाठी आणि यावेळेस आम्ही दोघं नाही तर आमची फॅमिली सोबत आहे. तर माऊचे सगळ्यात फेव्हरेट लोकं म्हणजेच कोण तिची मावशी, मामा, मावसा आणि दीदी. दीदी आणि तिचं नातं असं आहे ना, की तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. दोघी केव्हा भांडतात आणि केव्हा एक होतात आपल्यालाही कळत नाही. हसत, खेळत, खात, पीत, नाचत-गाचत आम्ही पोहोचलो राजूरला. तिथे गेल्यानंतर मस्त चहा-पाणी झाल्यानंतर आम्ही इकडे मंदिराकडे गेलो. तिथे प्रसाद घेतला बाप्पासाठी. माऊला तिच्या हाताने घ्यायचा होता. तिने तिचं शॉप स्वतःहून निवडलं आणि त्या आजीला म्हणत होती, "मला द्या ना प्रसाद." आणि तिथे इतकं छान प्रांगण होतं ना, की परत तिला पळायला मोकळी जागा. तिच्या सोडीला आज तिची बहीण होती. म्हणजे यावेळेस विषयच नव्हता दोघींना थांबवायचा. आणि तिथे वरती व्ह्यू पॉइंट इतका छान होता. मस्त व्ह्यू दिसतो तुम्हाला मंदिराच्या बाजूचा. हवा इतकी सुंदर येते आणि मंदिरात दर्शनही आमचं खूप लवकर झालं. अगदी 10 मिनिटातच. तिथे बसल्यावर इतकं मन प्रसन्न वाटतं ना आणि बाहेर निघालो की अजून मंदिरं आहेत. महादेवाचंही मंदिर आहे आणि प्रांगण इतकं छान आहे, इतकं मोठं आहे. तुम्ही मस्त रिलॅक्स होऊन तिथं बसू शकतात आणि फोटोशूटलाही खूप छान आहे. सनसेट झालं की फोटोशूट अजूनही सुंदर होतं. माऊ आणि मी खूप छान दिवस घालवला म्हणजे सगळ्यांसोबतच आणि निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला आणि निघताना आमचा चहा काय तो फिक्स असतो. चहा-पाणी केलं आणि परत निघालो घराकडे. असाच आमचा दिवस संपला आणि पुढे व्लॉग कंटिन्यू होतील याची जबाबदारी मी घेते आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि डू फॉलो आणि कमेंट.